आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्लॉग या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. तर नमस्कार मित्रांनो, रविवारचा दिवस आहे आणि आज फूड व्लॉग बनवतोय आपण. फूड व्लॉग बनवताना सगळ्यात आवडता जो वडापाव असतो त्याच्यापासून सुरुवात करूया. आता चाललो होतो बोबदेव घाटातून पुढं सासवडच्या साईडला आणि मागे दिसतोय अस्मिता वडेवाले याची शाखा नंबर 2. तर इथं जाऊन आपण वडापाव टेस्ट करूया. या कुरकुरीत वडापाव आहे. वडापाव ओपन करून बघूया. वडापावमध्ये दिले त्यांनी चिंचेची चटणी, कांदा दिसतोय आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली. वडापाव तर सॉफ्ट वाटतो. खाऊन बघूया कसा आहे वडापाव. डिसेंट वडापाव आहे. जो आपण नेहमी खातो पुण्याला फेमस वडापाव तसे वडापाव आहे. आणि या वातावरणात खायला वडापावची मदत वेगळी. छान असं ॲम्बियन्स आहे. मागं पाहू शकता खूप मोठा एरिया, बाहेर पार्किंगलाही जागा आहे आणि छान आहे. आम्ही आता वडापाव घेतोय. सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेऊया. खूप छान आहे वडापाव. खूपच छान आहे, मस्त. वडापाव आम्ही नेहमीच खात असतो. जेव्हा कधी आम्हाला हा फूड दिसतो ते आपोआप आमची पावले तिथेच थांबतात आणि टेस्ट केल्याशिवाय वडापाव आम्ही पुढे जात पण नाही. चव त्याची खूप पीठ पुणे करताना जर तुम्ही कधी सासवड मार्गे निऱ्याला वगैरे जाणार असाल किंवा लोणला जाणार असाल आणि जेजुरी गडाच्या बरोबर रोडला या साईडला जुनं एक हॉटेल आहे, या ठिकाणी नक्की थांबा. कारण की हे खूप ऑथेंटिक मटन आणि चिकनसाठी थाळीसाठी फेमस असणारं हॉटेल. या ठिकाणी आपण आलोय. आतमध्ये जाऊन टेस्ट करूया. विलास लंच होम या ठिकाणी आपण थाळी खाणार आहे. तर इथं त्यांनी बोर्ड लावलेलं आहे. इथं खास बोकडाचं मटण मिळतं आणि 12 ते 4 दुपारी आणि संध्याकाळी 7 ते 11 असं याचं टाइम. आता आपण आलो विलास हॉटेलमध्ये आणि त्यांच्या मालकांशी आपलं बोलणं चाललं. तर कधीपासून आपलं हॉटेल आहे, काय इतिहास? 1930 सालापासून आमच्या पंजोबांनी हॉटेल व्यवसाय चालू केला. बरं पहिलं 4 आण्यापासून जेवण मिळत होते. बरं. तर आता साधारण आमची 4थी पिढी ह्या व्यवसायामध्ये. आता 310 रुपयाला मटन थाळी. बरं. स्पेशल आपल्याकडे काय खायला मिळतं? स्पेशल मटन थाळी, मटन फ्राय आणि मटन बिर्याणी, खिमा, बरं. सर्व काही स्पेशली. व्हेज आपण एक साधारण 4 लोक नॉनव्हेज असतो, ते एखादा माणूस व्हेज असतो, व्हेजचा वेळ चालू केलं. आणि मटणाचं कसं आहे? मटण आपलं फ्रेश इथलं मार्केटमधून असतं. मार्केटमधून आपण विकत घेतो मटन. 700 रुपये किलो आपण मटन. बरं बरं.
आणि आपल्याकडे काय स्पेशल रस्सा वगैरे असं काय लोक काय डिमांड काय करतात रस्सा स्पेशल असतं ओके आणि म्हणजे सकाळी किती वाजता सकाळी 12 वाजता हॉटेल चालू करतो रात्री 10:30 पावणे 11 पर्यंत चालू असतं. सगळे घरातले लोक येतात आम्ही सगळे घरातले आम्ही 3 भाऊ आई वडील चुलती आमची सर्व सगळेजण आहेत आणि आपली एकच ब्रांच नाही का? एकच पाहिजे तर एकच ब्रांच आहे तुमची. जर कधी आला तर मी तुम्हाला बोर्ड दाखवला आणि रस्ताही दाखवला. या ठिकाणी थांबा आणि मी स्वतः व्हेज खाल्लेलं व्हेज जेवण अगदी अप्रतिम होतं. नॉनव्हेज तर स्पेशल आहेच सगळ्या फॅमिलीला आवडलेलं त्यासोबत व्हेज जेवणाचाही आनंद आहे. बिर्याणी नाही खाल्ली. ओके तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही बिर्याणी नव्हती टेस्ट केली पण प्रेक्षकांसाठी जर कधी आला तर नक्की त्यांच्या डिमांडसाठी बिर्याणी टेस्ट करा. सुरुवात करूया व्हेज थाळीपासून. व्हेज थाळीमध्ये मला दिसतोय भात आलेला आहे, कोबी सुक्का कोबी आलेला आहे, इथं चवळी दिसते, ही आहे आमटी आणि वांग आलेलं आहे. तर जेवण छान दिसतंय घरगुती प्रकारचं असं जे जेवण तेच दिसतंय. तर बघूया टेस्ट करून कसं आहे. चवळी सुरुवातीला टेस्ट करूया. बाजरीची भाकरी आणि चवळी खूप छान लागतं जेवण. चवळी आपण ट्राय केली, चवळी खूप छान होते. त्यानंतर हे वांग छान दिसतं, छान असं तर्री दिसते याला. जी वांग्याची चव असते ना गावाकडच्या वांग्याची तशी याला चव लागते. म्हणजे इथं आल्यानंतर बाकीचे सगळे माणसं नॉनव्हेज खाणार आहे, व्हेज खाणाऱ्या माणसाला सुद्धा तोंडाला पाणी सुटेल अशी ही थाळी. आणि त्याच्यासोबत त्यांनी दिल्या चटणी दिल्या आणि सुकी कोबी आहे. कोबी पण आपण ट्राय करूया. आणि भातासोबत खाण्यासाठी आमटी पण दिलेली. आरामात एक माणसाला पुरेल आणि खूप छान असं जेवण होईल. अशी सफिशियंट व्हेज थाळी तर सुद्धा मिळेल. तर नॉनव्हेज स्पेशल जरी हॉटेल असेल तरी व्हेजवाल्यांसाठी खूप छान जेवण आहे. कधीपासून येतात तुम्ही? मी जवळजवळ बरेच एक 5-6 वर्ष झालं जेव्हा कधी आम्ही या रूटने जातो आणि नॉनव्हेज खायचं असेल तर हमखास इथे थांबतो. तिथली स्पेशलिटी म्हणजे घरगुती चव आणि त्याचप्रमाणे जो रस्सा आहे ना तो खूपच छान आहे. जास्त तिखट नाही काही नाही, लहान मुलंही खाऊ शकतात. खूप छान चव. छान आहे तिखट नाहीये. खूप मस्त आहे, एकदम घरगुती चव आहे, खूप छान मस्त. रस्सा घट्ट नाहीये, पातळ आहे, पण टेस्ट खूपच मस्त, अप्रतिम टेस्ट आहे. तिखट नसल्यामुळं रस्सा प्यायची मजा येते हा. आणि हे मटन सुद्धा इतकं प्रॉपर शिजलेलं आहे ना, जास्त पण ओव्हर कुक नाहीये, एकदम प्रॉपर शिजलेलं आहे. कधीपासून येतात तुम्ही? मी तर पहिल्यांदाच आली आहे यावेळेस. कसं वाटतं जेवण? इट्स अमेझिंग, खूप छान. वेगळं का? वेगळं म्हणजे मला वाटतं हे खूप घरच्यासारखं फील होतंय की जे आम्ही नॉर्मली घरी बनवतो एकदम त्याच्यासारखं. हे बाहेरचं काही तरी वगैरे जास्तीचा मसाला वगैरे नाहीये. जे घरी बनवतो जसं असतं तसं आहे. तिखटपणा कसं होतं? थोडासा जास्त आहे थोडंसं जास्त. पण चांगला आहे. येस, घरगुती जेवण आहे, उत्तम जेवण आहे, काही अडचण नाही. तुम्ही पण पहिल्यांदाच आला? हो पहिल्यांदा. चे जे हिस्ट्री आहे म्हणजे 1930 पासून हे हॉटेल आहे आणि ही 4थी पिढी आहे जी पिढी आता सर्व करते लोकांना. खूप छान असं घरगुती जेवण आहे आणि या ठिकाणी आला तर नक्की व्हिजिट करा. जेजुरीमध्ये आला तर विलास लंच होम हे तुमचं स्टॉप असलंच पाहिजे, कारण मस्ट ट्राय. आमच्या पूर्ण फॅमिलीला सगळं जेवण आवडलं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आयटम खूप छान होतं. मजा आली. अजिबात ओव्हर मसाले नाहीयेत, एकदम प्रॉपर घरगुती, एकदम चुलीवर बनवल्यासारखं त्याचा फ्लेवर येतं. खूप छान. फर्स्ट टाइम आलं आणि थोडी धाकधूक होती की सगळे नॉनव्हेज खाणार आहेत, मी व्हेज खाणार आहे, कसं काय होणार आहे. जेवण संपत आलं, प्रत्येक वाटीनं वाटी संपली आहे
सुकी भाजी सुद्धा फस्त केली. एवढं छान जेवण होतं आणि व्हेज माणसाला सुद्धा असं जर समाधान मिळणार असेल तर अशा ठिकाणी पूर्ण फॅमिली सहित विजिट करणं मस्ट आहे. असं राईस आणि डाळ सुद्धा खूप छान आहे. भात मला थोडासा सुट्टा वाटतो. भात जर असं इंद्रायणी असं चिकट असतं ना, छान छान वाटलं असतं. थोडंसं जरा सुट्टा सुट्टा वाटतं, पण टेस्टला छान आहे. विलास लंच होम हे मस्ट ट्राय असून जेजुरी गड समोरच आपल्याला पाहायला इथून दिसतो. अजून एक फेमस ठिकाण ते म्हणजे सासवडमधील श्रीनाथ भेळ. इथलं फेमस चिरमुरे, फरसाण, शेव अतिशय फेमस असून नेहमीच इथे अशी गर्दी असते. आम्हाला आज 15 मिनिटं वेटिंग असल्यामुळे आज काही भेळ मिळाली नाही, पण तुम्ही इथे नक्कीच भेळ ट्राय करा. भेटूया पुढच्या भागात. सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम.